एक टाईम असा आला होता, की मी थोडा डिमोटिवेट होऊ लागलो. मला अभ्यास करण्याची इच्छा होत नव्हती. अवघड वाटत होतं. हॅलो एव्हरीवन. माझे नाव वरद शंकर उत्तरवार आहे व मी नीट 2025 मध्ये 545 स्कोर केले आहेत. माझा ऑल इंडिया रँक 14,768 आहे आणि कॅटेगरी रँक 1607 आहे. मी मूळचा मुखेडचा असून माझे वडील बिझनेसमॅन आहेत व आई हाऊसवाईफ आहे. मला 9-10 पासूनच बायोमध्ये आवड होती व ह्युमन बॉडीबद्दल जिज्ञासा होती, की कशी असते, असते, काय जाणून घेण्याबद्दल माझी इच्छा होती. त्यामुळं मी ह्या स्ट्रीममध्ये एंटर करायचा निर्णय घेतला. तसेच आपण जे याच्यात डॉक्टर बनतो, ते एक रिस्पेक्टफुल प्रोफेशन आहे. त्यामुळे मला डॉक्टर बनण्याची इच्छा अजूनच वाढली माझी. नीट क्रॅक करण्याचे कारण असे आहे, की डॉक्टर बनायचे असल्यास नीट क्वालिफाय करावी लागते व MBBS समजा चांगल्या जागेहून करायचे असल्यास नीटमध्ये चांगले मार्क आणावे लागतात. त्यासाठी नीट क्वालिफाय करण्यासाठी मी मेहनत सुरू केली व त्यानुसार मी अभ्यास करत होतो. मी मूळचा मुखेडचा असल्यामुळे मला शिक्षणासाठी नांदेडला यावे लागले. कारण इथेच चांगल्या शाळा, कोचिंग वगैरे होत्या. त्यामुळे माझे बाबा इथे नाही येऊ शकले बिझनेसमॅन असल्यामुळे. त्यामुळे माझी आई इथे असायची व बाबा सॅटर्डे संडे यायचे. एक टाईम असा आला होता, की मी थोडा डिमोटिवेट होऊ लागलो. मला अभ्यास करण्याची इच्छा होत नव्हती. अवघड वाटत होतं. तेव्हा माझ्या आई-बाबांनी मला थोडं मोटिवेट केलं व अभ्यास करण्यासाठी अजून मोटिवेट केलं. ज्यामुळे मी थोडा अजून अभ्यास करू लागलो व ते मला वारंवार विचारत असायचे, की एक्झाम कशी जाते? अवघड जात नाही आहे ना? अभ्यास होत आहे ना? असे विचारत असल्यामुळे मला पुन्हा अभ्यास करण्याची इच्छा निर्माण होत होती व मी या जर्नीमध्ये कंटिन्यू करत होतो ही जर्नी. तेव्हा कुठे जाऊन मला अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली व मी नीटच्या जर्नीमध्ये पुन्हा कंटिन्यू करायला लागलो. माझ्या नीटच्या जर्नीमधला सगळ्यात कठीण गोष्ट ही होती, की मला रोज तीच शेड्यूल फॉलो करणं, कन्सिस्टन्सी बाळगणं, रोज सकाळी उठणे, ट्युशनला जाणे आणि रोज तेवढा टाईम अभ्यास करणे हे मला थोडं अवघड जात होतं. तेव्हा मला माझ्या आई-बाबांनी खूप सपोर्ट केले व ते मला रोज सांगायचे, की रोज कन्सिस्टन्सी बाळगल्यास, रोज अभ्यास केल्यास, रोज शेड्यूल फॉलो केल्यास तुला नीट क्रॅक करणे जास्त अवघड जाणार नाही. IIBमध्ये माझ्या बऱ्याच मेमरीज आहेत. पण एक स्पेशल मेमरी अशी आहे, की आमचे बायोचे सर लाईव्ह ऑर्गन्स आम्हाला आणून डायसेक्ट करून दाखवायचे. त्यामध्ये काय आहे, त्याची मॉर्फोलॉजी कशी आहे, फिजिओलॉजी कशी आहे, हे आम्हाला दाखवायचे. ज्यामुळे आम्हाला ते पुस्तकांमधून शिकण्यापेक्षा ते आम्हाला प्रॅक्टिकल दाखवायचे. ज्यामुळे थोडं अंडरस्टँडिंग लेवल आमचं वाढत होतं. ज्यामुळे थोडं कळायला चांगलं जात होतं. नीटच्या दिवशी मी सकाळी उठलो. मला म्हणजे खूप भीती वाटत होती, की कसा पेपर येईल, काय पॅटर्न असेल, माझ्याने होईल का नाही, खूप भीती वाटत होती. पण मी स्वतःच्या मनाला शांत करायचा प्रयत्न केला व चांगल्या माइंडसेटने मी एक्झाममध्ये एंटर करायचं ठरवलं. मग सकाळी मी उठलो, थोडाफार तयार झालो. मग मी थोडं रिवाईज केलं, की नंतर लक्षात यावे म्हणून थोडंफार रिवाईज वगैरे केलं. मग मी नीटच्या सेंटरवर गेलो 1 घंट्याआधी. जिथे थोडेफार फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्याच्यानंतर मी नीटच्या हॉलमध्ये प्रवेश केला. तेव्हासुद्धा माझ्या मनात खूप विचार चालू होते. काय होईल, कसं होईल, कसा पेपर येईल? जेव्हा पेपर येणार होता हातात, तेव्हा मी ठरवले, की असंच चालू राहिलं तर माझा पेपर चांगला जाणार नाही. त्यामुळे मी थोडं माझं मनाला शांत करण्याचा प्रयत्न केला व क्लिअर माइंडने मी एक्झाम अप्रोच करायचे ठरवले. जसाच पेपर हातात आला, मी फिजिक्स उघडून बघितले. बघताच मला खूप अवघड प्रश्न दिसण्यात आले, ज्यामुळे मी अजूनच भिवून गेलो. त्यानंतर मग तरीसुद्धा मी फिजिक्स सुरू केले. फिजिक्स मी 1 तास सोडवल्यानंतर मी विचार केला, की असंच चालत राहिलं तर मग केमिस्ट्री, बायोला टाईम भेटणार नाही. म्हणून मग मी केमिस्ट्रीवर जंप केलं. केमिस्ट्री 1 घंट्यात सोडवलं, पण सर्कलिंग झाली नव्हती तेवढ्यात. केमिस्ट्री पण कारण थोडंफार लेंदी होतं. मग मी बायोवर गेलं. बायोसुद्धा लेंदी आलं होतं. मग जसं मी बायो 40-45 मिनिट्समध्ये फास्टमध्ये कंप्लीट केलं आणि 10 मिनटात, 15 मिनटात सर्कलिंग केली. मग वापस मी फिजिक्सवर जंप केलो आणि लास्टला एवढा टाईमचा शॉर्टेज आला होता, की मला काही कळतच नव्हतं, की काय करावं. तरी मी मन शांत ठेवून
सर्कलिंग वगैरे कंप्लीट केली व फिजिक्सचे काही होईल तेवढे प्रश्न मी सोडवू लागलो. तेवढ्यातच टाईम संपला, मग मी एक्झाम कंप्लीट केली. असं IIBच्या सपोर्टबद्दल सांगायचं झालं तर माझ्या नीटच्या जर्नीमध्ये IIBचा रोल खूप मोठा होता. त्यांनी वेळोवेळी माझ्याकडे लक्ष दिले. माझे मार्क्स कसे येत आहेत एक्झाममध्ये, मी कसा प्रोग्रेस करत आहे याच्याकडे त्यांचं लक्ष होतं. ते बरेचदा माझ्या घरीसुद्धा कॉल करायचे की कधी एक्झाममध्ये कमी मार्क्स आल्यास कशामुळे आले, काय कारण होतं. त्यामुळे ते बरेचदा घरीसुद्धा कॉल करायचे. किंवा मग डाऊट्स असतील तर डाऊट सेशन ठेवायचे. किंवा मग रोज DPP ते द्यायचे रेग्युलर क्वेश्चन प्रॅक्टिस होण्यासाठी. किंवा मग बरेचदा ते क्लासमध्ये येऊनसुद्धा विचारायचे की कुठे प्रॉब्लेम तर येत नाही आहे ना कोणत्या सब्जेक्टमध्ये, किंवा मग कुठे क्वेरीज तर राहत नाही आहे ना, कुठले सर्व चॅप्टर्स बरोबर होत आहेत ना, सर्व टीचर्स आवडत आहेत ना, हे ते रेग्युलरली विचारत राहायचे. ज्यामुळे मला म्हणजे बरोबर शिकता यायचं, बरोबर सर्व कळायचे. मनासारखे टीचर्स यायचे. टीचरसुद्धा इथले खूप चांगले असायचे. बरेचदा म्हणजे फिजिक्सचे अवघड टॉपिकसुद्धा ते एकदम इझीमध्ये कॉन्सेप्च्युअली शिकून टाकायचे. ज्यामुळे आम्हाला जास्त काही रट्टा मारावं लागत नव्हतं किंवा मग जास्त पाठ करावं लागत नसायचं. ते मला कॉन्सेप्च्युअली कळून जायचे सर्व फिजिक्सचे टॉपिक्स. त्यामुळे मला थोडंफार माझं फिजिक्स स्ट्रॉंग होतं बरेच. आणि केमिस्ट्री बायोमध्ये सुद्धा त्यांनी खूप हेल्प केली, कारण केमिस्ट्रीसुद्धा बरंच पाठ करायचं असायचं केमिस्ट्रीमध्ये. तर ते मला ट्रिक्स द्यायचे, ज्यामुळे थोडं पाठांतर इझी झालं होतं. आणि बायोसुद्धा एकदम म्हणजे कॉन्सेप्च्युअली ते शिकवायचे. बरेचदा ते लाईव्ह मॉडेलसुद्धा आणले होते, ते सांगितलेच. बरेच कॉन्सेप्च्युअली शिकवायचे. त्यामुळे रट्टा खूप कमी मारावा लागायचा व जास्त लक्षात राहायचं. IIB जे मॉड्यूल्स, DPPs, टेस्ट जे काही स्टडी मटेरियल द्यायचे त्याचा मला खूपच फायदा झाला नीटच्या जर्नीमध्ये आणि नीटच्या पेपरमध्ये सुद्धा. कारण मॉड्यूलमध्ये कसं आहे, पहिले कॉन्सेप्ट असायचे व नंतर क्वेश्चनच्यासुद्धा वेगवेगळ्या लेवल असायच्या. म्हणजे इझी क्वेश्चन असायचे, अवघड असायचे, PYQs असायचे, मॅच द फॉलोइंग, असर्शन रिझन, असे वेगवेगळे ग्रुप करून हे क्वेश्चन त्या मॉड्यूलमध्ये असायचे. ज्यामुळे चॅप्टरच्या स्टार्टिंग असताना किंवा मग चॅप्टर चालू असताना आपण इझी क्वेश्चन सॉल्व करायचो व एकदा का चॅप्टर आपला फायनलाइज झाला की अवघड क्वेश्चन सॉल्व करून त्या टॉपिकला एकदम आपण मास्टर करू शकायचो. ज्यामुळे मला मॉड्यूलचा बराच फायदा झाला व ह्या वर्षीचा जे फिजिक्सचा पेपर खूप अवघड आला ना, त्याच्यामध्ये सुद्धा मला ह्या अशा पॅटर्नमुळे फायदा झाला. जे मॉड्यूलमधले अवघड क्वेश्चन असायचे ते याच लेवलचे असायचे. त्यामुळे मला फिजिक्स थोडं चांगलं गेलं माझं. सोबतच जे रेग्युलर टेस्ट व्हायचे त्यामुळे सुद्धा मला अभ्यास करावं वाटायचं. टेस्टमध्ये चांगले मार्क्स हवेत असे वाटायचं. त्यामुळे मी सतत कन्सिस्टंटली अभ्यास करत असायचो व त्यामुळे थोडं माझ्या नीटच्या जर्नीला बराच फायदा झाला. कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये चांगला स्कोअर करायचा असेल, त्यात काही मिळवायचं असल्यास डिस्ट्रॅक्शनपासून दूर राहणे खूप गरजेचे आहेत. कारण आजकालच्या या सोशल मीडियाच्या जगात डिस्ट्रॅक्शन खूप आहेत. पण हे आपण डिस्ट्रॅक्शनपासून दूर राहिल्यास आपण कन्सिस्टन्सी बाळगू शकतो व चांगला परफॉर्मही करू शकतो. वीकली टेस्टबद्दल सांगायचं झाल्यास, वीकली टेस्टमध्ये आपल्याला सोबतच वीकली टेस्टच्या सोबत आपल्याला रेग्युलर स्टडीजसुद्धा मागे सोडता कामा नये. कारण बॅकलॉग एकदा क्रिएट झाला आपण खूप अवघड होते आपल्याला ते मागे काढण्यास. त्यामुळे मी काय करायचो, रोज ट्युशनमध्ये किंवा मग क्लासेसमध्ये बरोबर लक्ष द्यायचो व रेग्युलर स्टडीज जवळपास तिथेच संपवायचो व घरी येऊन थोडंफार रिवाईज केलो आणि मग वीकली स्टडीजसाठी प्रिपेअर करायचो. ज्यामुळे माझा बॅकलॉगही क्रिएट नाही झाला आणि मी रेग्युलर टेस्टमध्ये बरोबर परफॉर्म करत राहिलो. नीटच्या जर्नीमध्ये माझ्या फॅमिलीचा रोल असा होता की त्यांनी मला कधी माझ्यावर प्रेशर येऊ दिलं नाही एक्झामचं किंवा मग कधी मला डिमोटिवेटेड वाटू दिलं नाही. ते मला कधी समजा टेस्टमध्ये कुठल्या कमी जरी मार्क आले तर ते म्हणत राहायचे की पुढच्या टेस्टमध्ये तू चांगला परफॉर्म करशील किंवा मग आतापासून चांगला अभ्यास करायला सुरुवात कर. त्यामुळे मला कधी त्याचं टेन्शन कधी आलं नाही. आणि सोबतच ते मला डिस्ट्रॅक्शनपासून सुद्धा थोडं लांबच ठेवायचे व कधी ते मला रागावले नाही की कधी मार्क्स कमी आले वगैरे किंवा मग तू परफॉर्म चांगला करत नाही आहेस. त्यामुळे सुद्धा मला थोडं या नीटच्या जर्नीमध्ये सपोर्ट झाला माझ्या फॅमिलीचा. येणाऱ्या नीट ॲस्पिरंटसाठी मी असं सांगू इच्छितो की तुम्हाला काही करायचं असल्यास, काही चांगलं परफॉर्म करायचं असल्यास काही ना काही तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागेल. कारण बरेचदा तुम्हाला फॅमिली इव्हेंट्स येतात जे तुम्हाला अवॉइड करावे लागतील. कारण
याच्यामुळे तुमचे बरं अभ्यास अफेक्ट होतो किंवा मग तुमचं अभ्यासावरून लक्ष कमी होते. बरेचदा तुमचे फ्रेंड्ससुद्धा असतील जे काही करत नसतील, काही डिस्ट्रॅक्शन प्रोड्यूस करत असतील, तर ते सुद्धा तुम्हाला दूर ठेवावे लागतील व त्यांच्यावर लक्ष द्यावे लागणार नाही. हे सगळं सॅक्रिफाईस केल्यानंतरच तुम्ही काही परफॉर्म करू शकताल. माझ्या नीटच्या पेपरमधल्या काही चुका सांगायच्या झाल्या ज्या तुम्ही किंवा मग पुढच्या ॲस्पिरंटने अवॉइड केल्या पाहिजे अशा सांगायच्या झाल्या, तर मी थोडा बायोच्या लास्टच्या पार्टमध्ये म्हणजे जेव्हा माझी एक्झाम एंड होत आली होती तेव्हा मी थोडा पॅनिक करायला सुरुवात झालो की माझा पूर्ण बायो राहिलं आहे, या एवढ्या टाईममध्ये मी बायो कसं करणार, सर्कलिंग कशी करणार. त्यामुळे मी थोडं पॅनिक करायला लागलो. जे की मी थोडा अवॉइड केलं असतं पॅनिक करणं तर माझे थोडे मार्क्स अजून इम्प्रूव्ह झाले असते. जेव्हा मी एक्झाम सेंटरच्या बाहेर आलो तेव्हा मला असं वाटत होतं की फक्त माझाच पेपर खराब केला आहे व माझाच थोडा स्कोअर डाऊन येईल. त्यामुळे मी तेव्हा खूप भीतीमध्ये होतो. तरी मी लगेच मग मी IIBमध्ये आलो आणि तेव्हा मला कळालं की सर्वांचेच स्कोअर डाऊन आहेत आणि ओव्हरऑलच पेपर अवघड आलेला असल्यामुळे माझा स्कोअर चांगल्यामध्येच कन्सिडर केला जाणार आहे. त्यामुळे मला थोडं तेव्हा चांगले वाटायला सुरुवात झालं. मी IIBचा 2 इयर ऑफलाईन क्लासरूम स्टुडंट आहे. मी माझ्या यशाचं श्रेय माझ्या फॅमिलीला, फ्रेंड्सला आणि पूर्ण टीम IIBला देऊ इच्छितो. थँक्यू टीम IIB फॉर सपोर्टिंग मी. थिंक नीट, थिंक IIB.